3 महिने झाली मुलगी घरी आली, डोळ्याला पाणी आणलं, सांगितलं आई माझ्या ऑनलाईनचा अभ्यास चालू झाला, सगळ्या मैत्रिणींना मोबाईल आहे, माझ्याकडे मोबाईल नाही ग, सांग ना पप्पाला. काय केलं आई तू? आपल्या नवऱ्याजवळ गेली, डोळ्यात पाणी आणून सांगितलं अहो काही करा पण आपल्या दीदीला मोबाईल घेऊन द्या. 18 दारिद्र्य पै पै करणारा बाप नाही बापाकडे पैसे. काय करावं त्या बापानं? या मित्राकडे जा, द्या ना मला पैसे, मी देतो ना 2 महिन्यानं. त्या मित्राकडे जाय, द्या ना मला उसने, देतो ना मी पैसे. 10-12 मित्राकडे फिरला पण कुठंच त्याला पैसे मिळाले नाही. एका मित्राला क्यू आली, कशाला पाहिजे रे पैसे? अरे काय नाही रे, माझ्या लेकराचा ऑनलाईनचा अभ्यास चालू झाला, मोबाईलची गरज आहे, पैसे नाही मला, 3 महिन्यानं येणार आहे, मी पै पै फेडन. मित्रानं सांगितलं दादा एक काम कर, मी 15,000 रुपये तुला एका ठिकाणी व्याजानं घेऊन देतो, चालेल? चालेल. गेलं व्याज तरी चालेल. 15,000 रुपये बापानं व्याजानं घेतले. मोबाईलच्या दुकानात गेला, 15,000 रुपयाचा मोबाईल घेतला. आई मोबाईल आणून तुझ्या हातात दिला. तू दीदीला जवळ बोलवलं, डोक्यावरून हात फिरवला आणि 15,000चा मोबाईल हातात देत सांगितलं बेटा राब राब राबला बरं तुझा बाप. पैसे नव्हते तुझ्या बापानं, तुझ्या बापाकडे पैसे नव्हते, 15,000 रुपये व्याजानं काढले तुझ्या बापानं आणि हा मोबाईल तुला दिला. पण बेटा हे 500 रुपये घे, मोबाईल उघडू नको, मोबाईलच्या दुकानात जा, त्याला भारी काच लाव. का ग आई? अगं मोबाईल पडला ना, काच फुटली तरी चालेल पण मोबाईलला काही झालं नाही पाहिजे. माग 300 रुपयाचं बॅक पॅनल आहे, भारी लाव. का ग आई? मागून मोबाईल पडला ना तर फुटला नाही पाहिजे. काळजी घे बेटा मोबाईलची. केवढ्याचा मोबाईल दिला? 15,000 रुपयाचा मोबाईल दिला आणि 15 वेळेस लेकराला सांगितलं बेटा मोबाईल पडला तर फुटला नाही पाहिजे. राब राब राबला तुझा बाप, कष्टाचा पैसा आणला आणि तुला मोबाईल दिला. 15,000चा मोबाईल दिला आणि 15 वेळेस सांगितलं. पण तीच लेकरू ज्या वेळेस कॉलेजला जातं, हातात बांगड्या नाही, कपड्याला डोक्याला टिकली नाही, छोटे छोटे कपडे घालून लेकरू जातं. अरे संस्कृती उघडी पाडत मुलगी निघाली, तिला जवळ घेऊन पाठीवरून हात फिरून का नाही सांगितलं बेटा भगवंतानं तुझ्या आईनं बापानं सुंदर शरीर दिलाय, तू का त्याला उघडं ठेवते? हे का सांगितलं नाही? ज्या दिवशी अशी माय माऊली आपल्या लेकराला समजून सांगेल त्या दिवशी अन्याय नावाची गोष्ट या महाराष्ट्राच्या मातीत घडणार नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि ही काळाची गरज आहे.